आणि यानंतरचे अपडेट्स कोकणातून आहेत। कोकणातली विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर शिवसेनेतली खदखद अजूनही कायम आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची कन्या आणि भरत गोगावलेंचे सुपुत्र या जागेसाठी इच्छुक होते आणि त्यावरून आता शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी पुन्हा राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय। विधान परिषदेसह रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत देखील आमची मित्रपक्षाकडून फसवणूक झाल्याची टीका थोरवेंनी नाव न घेता तटकरेंवर केली आहे। बघा, महेंद्र दळवी हे माझे मित्र आहेत आणि त्यांची नाराजी स्वाभाविक आहे त्या ठिकाणी, कारण आपण पाहिलं की जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमचं शिवसेनेचं संख्याबळ जास्त असताना सुद्धा महेंद्र दळवी यांची मिसेस त्या ठिकाणी अध्यक्षपदासाठी इच्छुक होत्या, परंतु राजकीय डावपेच त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी खेळले गेले आणि त्या ठिकाणी जाणीवपूर्वक महेंद्र दळवी यांची मिसेस अध्यक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न मित्रपक्षांकडून त्या ठिकाणी झाला, ते आमचं दुर्दैव आहे। परंतु शेवटला पार्टीचा आदेश त्यांनी सुद्धा पाळलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्याचं पालन केलेलं आहे, त्यामुळे साहेबांचा आदेश होता त्याचं पालन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे।